शारदा संस्कृत क्लासेस, शारदा बॉईज हॉस्टेलच्या अगदी आपण समोर आहोत. बाजूला महात्मा बसवेश्वर शाळा आहे आणि हे जे पाठीमागं जी बिल्डिंग बघत आहात, टॉवर वगैरे दिसत आहे, मोबाईल टॉवर, अगदी त्याच्या पाठीमागचा भाग म्हणजे ट्यूशन एरिया आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नामांकित क्लासेस या ठिकाणी आहेत. अगदी क्लासेसपासनं 1 मिनिटाच्या अंतरापर्यंत आपलं हॉस्टेल आहे. हा रोड आहे. सुंदर असं वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हा जो रोड आहे इकडचा, जी गाडी जात आहे, तो आहे सुतमिल रोड. तर अगदी क्लासेसपासनं 1 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे आणि हे आमच्या घराचं प्रवेशद्वार आहे. शारदा बॉईज हॉस्टेल, शारदा संस्कृत क्लासेस आपण पाहू शकता. गेटमध्ये प्रवेश केल्या या ठिकाणी शुद्ध आरोच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नोटीस बोर्ड आहे या ठिकाणी. आग प्रतिबंधक उपाययोजनासुद्धा प्रत्येक मजल्यावर करण्यात आलेली आहे. ही मशीन आहे जी की थंड पाणी, गरम पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. परत हे वॉटर प्युरिफाय या ठिकाणी आम्ही लावलेलं आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आमचा शारदा संस्कृत क्लासेसचा ट्यूशन हॉल आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी रात्री साधारणतः 9च्या नंतर आपल्या रूममधून इथं येऊन अभ्यासासाठी बसू शकतो. पूर्ण बिल्डिंगला इन्व्हर्टरचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे. CCTV कॅमेरे आहेत. वायफायचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही क्लास या ठिकाणी दुपारी 3 ते सायंकाळी साधारणतः 6 वाजेपर्यंत चालवतो. त्यानंतर आमच्या ऑनलाईन बॅचेस असतात. ही रूम नंबर 1 आहे. सध्या या ठिकाणी एक मुलगा राहतो आहे. स्वतंत्र त्याने एकटा भाडं पेर करतो आहे. अशा पद्धतीचं कॉट, गादी, बेडशीट, उशी, रॅक, पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर एक स्टडी चेअर असते, ह्या रूममध्ये सध्या उपलब्ध नाही आहे. हँगर वगैरे दिलं जातं. आठवड्यातून स्वच्छता पूर्ण रूम, बाथरूम, संडास रूम, पोर्च वगैरे याची केली जाते. त्याचबरोबर एक या बिल्डिंगमध्ये सुगंधीमय वातावरण असावं यासाठी म्हणून आता आपण वर प्रवेश करत आहोत. सुगंधीमय वातावरण राहावं म्हणून धूप अगरबत्ती वगैरे लावली जाते, जेणेकरून विद्यार्थ्याचं मन अभ्यासामध्ये रमावं. आता आपण पहिल्या मजल्यावर जात आहोत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपले चप्पल, बूट वगैरे ठेवण्यासाठीची व्यवस्था आहे. या ठिकाणी आपण गॅलरी पाहू शकता. गिझर आहे जी की 3 लिटरचा आहे. अगदी 2 मिनटामध्ये 3 लिटर पाणी गरम होतं. विद्यार्थी आपले कपडे या ठिकाणी धुतल्यानंतर वाळवू शकतात. तसंच या ठिकाणी पण आहे व्यवस्था. या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अटॅच संडास रूम, बाथरूम आहे. बकेट, मग वगैरे आम्ही सर्व साहित्य इथंच उपलब्ध करून देत असतो. स्वच्छता आपण पाहू शकता. 24 तास पाण्याची व्यवस्था आहे. थंड पाणी, गरम पाणी. विद्यार्थी या ठिकाणी व्हाईट बोर्डचा वापरही करू शकतात. आता आपण इथं पहिल्या मजल्यावर आलेलो आहोत. रूम नंबर 2. या ठिकाणी 2 बेडची व्यवस्था आहे. व्हेंटिलेशन वगैरे छान आहे. रॅक आहे. तर त्याचबरोबर रूम नंबर 3मध्ये आपण एंट्री करत आहोत. आता या ठिकाणी 3 बेड ठेवलेले आहेत आम्ही. काही रूममध्ये अशा पद्धतीची लॉकरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आम्ही.
रॅक तर आहेच आहे आणि स्टडी चेअर अशा पद्धतीचे आहेत, जेणेकरून प्रत्येक रूममध्ये 2 वगैरे देण्यात येणार आहेत. गुड नाईट मशीन आहे, हँगरची व्यवस्था अशा पद्धतीची आहे. रूम नंबर 4मध्ये आपण प्रवेश करत आहोत. नुकतंच दिवाळीमध्ये पूर्ण बिल्डिंगला परत एकदा आम्ही कलर करून घेतलेला आहे. 2 बेडची रूम आहे ही. रॅक, स्टडी चेअर, प्रत्येक मजल्यावर साधारणतः 1 गिझर, 3 संडास रूम बाथरूम आहेत. वॉश बेसिन आपण पाहू शकता. बाथरूम, दुसरं बाथरूम आहे हे. रूम नंबर 5मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. या ठिकाणी 3 बेड आहेत. स्वच्छता वगैरे आपण पहा, कारण विद्यार्थ्याला साजेसे अशा पद्धतीचं वातावरण आम्ही या ठिकाणी तयार करून देत आहोत. काही विद्यार्थी येऊन राहत आहेत, त्यामुळे यांचं साहित्य दिसत आहे आपल्याला. रूम नंबर 6मध्ये आपण प्रवेश करत आहोत, पण तत्पूर्वी याच मजल्यावरचं बाथरूम क्रमांक 3 आपण पाहू शकता. रूम नंबर 6मध्ये प्रवेश केलेला आहे आपण आता. या ठिकाणी आमचे जुने विद्यार्थी परत आता लॉकडाऊनच्या नंतर 8-10 दिवस झालं या ठिकाणी राहण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर आता आपण वरच्या मजल्यावर जाणार आहोत. आम्ही संस्कृत विषयाचे क्लासेस घेतो, त्यामुळं आम्हाला जे काही वागायचे ते आम्ही आधीच बोलून क्लिअर करत असतो आणि एकदा बोलल्यानंतर शब्द हे प्रमाण मानतो. सरासरी आम्ही दर महिन्याचा ॲडव्हान्स भाडं या ठिकाणी घेतो आणि जर एखाद्या पालकांनी जर आम्हाला ॲडव्हान्समध्ये 4 महिन्याचं 6 महिन्याचं जर भाडं दिले तर मग मात्र आम्ही तेही स्वीकारतो. त्यांना ठरलेल्या फीसमध्ये 1000-2000 रुपये कन्सेशनही देत असतो. आणि त्याच्यानंतर जर त्या विद्यार्थ्याला 1 महिन्याच्या नंतर जर जाण्याची इच्छा असेल तर आम्ही उर्वरित रक्कमसुद्धा त्यांना परत देत असतो. आपण 3ऱ्या मजल्यावर आलो तर हे गिझर आहे. या ठिकाणी पण व्हाईट बोर्ड वगैरे ठेवण्यात आलेला आहे. रूम नंबर 3ऱ्या मजल्यावर इथे एक बाथरूम आहे. रेकॉर्डिंग. त्यानंतर इथे एक बाथरूम आहे बेटांनो. बाथरूमची स्वच्छता, रूमचं झाडझूड, स्वच्छता वगैरे केली जाते. रूम नंबर 7मध्ये आपण प्रवेश करत आहोत आता. पाहू शकता आपण, व्हेंटिलेशन वगैरे छान आहे. आणि विशेष म्हणजे जी काही फीस असणार आहे त्याच्यामध्येच लाईट बिल, बाकी सर्व काही आमच्याकडंच असणार आहे. रूम नंबर 8मध्ये आलेलो आहोत आता आपण. या ठिकाणी 2 बेडची व्यवस्था आहे. वॉश बेसिन पाहू शकता, आरसा वगैरे आहे. रूम नंबर 9 आपण पाहत आहोत आता. ही रूम थोडंसं मोठी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी 4 बेड ठेवलेले आहेत. हे लॉकर वगैरे आपण पाहू शकता. जवळपास 3 वर्ष झालं अनेक विद्यार्थी आमच्या इथं राहून खूप चांगले मार्क्स मिळवून
पुढं पुढं जात आहेत आणि अतिशय सुंदर रमणीय असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. रूम नंबर 10 बंद आहे, पण 3 बेडची व्यवस्था आहे. या ठिकाणी बाथरूम आपण पाहू शकता, 3ऱ्या मजल्यावरील. रूम नंबर 11 मध्ये आपण आलोत आता. या ठिकाणी 3 बेडची व्यवस्था आहे, लॉकर, त्यानंतर स्टडी चेअर, परत या ठिकाणी रॅक पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी, आणि हा दुसरा रॅक. रूम नंबर 12 सुद्धा बंदच आहे, कारण मुलं ट्युशन क्लासला गेलेत बहुतेक. आणि नुकतंच आम्ही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव जेवणासाठीची पण व्यवस्था केलेली आहे. आणि हे वर गच्चीवर जाण्यासाठी, म्हणजे जेणेकरून फोन जर आला आपल्याला पालकांचा किंवा फोनवर बोलायचे विद्यार्थ्यांना, तर ते मात्र रूममध्ये बसून बोलण्यापेक्षा, इतरांना डिस्टर्ब करण्यापेक्षा आम्ही त्यांना सूचना अशा दिलेल्या आहेत सुरुवातीलाच, की त्यांनी गच्चीवर जाऊन बातचीत करायचं, आणि ते पण प्रमाण कमी असावं. आणि आईवडिलांच्या नंतर एक पालक म्हणून आम्ही थोडंसं जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, बाकी आर्थिक अडीअडचणी इतर काही ज्या आहेत त्या बाबतीमध्ये. स्वतः मी अमोल शिंदे, शारदा संस्कृत क्लासेस, 98-220 95-760. आपण गच्चीवरचाही भाग दाखवतो. 2-2 हजाराच्या टाक्या आहेत या ठिकाणी. कपडे विद्यार्थी वरही वाळू घालू शकतात, आणि आम्ही यावर्षीपासून आठवड्यातून 2 ड्रेस विद्यार्थ्यांच्या धुण्याची सुद्धा सोय केलेली आहे याच फीसमध्ये. ह्या टाक्या आहेत 2-2 हजार लिटरच्या, 2000 लिटरची एक आणि 500 लिटरची एक. कॅमेरा सिस्टीम आहे पूर्ण बिल्डिंगला, CCTV. आणि मुलं आम्ही भाग्यवान समजतो की आमच्यापासले विद्यार्थी आत्तापर्यंतचे कधी कोणाची काही चोरी केलेली नाही, भांडणतंटा नाही, फक्त अभ्यास, एकच ध्यास, फक्त अभ्यास, हे तत्त्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता आमचा मेसचा जेवणाच्या संदर्भातला मेनू मी आपल्याला दाखवतो. हा आमचा जेवणाच्या संदर्भातला मेनू आहे, आणि 99.99% आम्ही यानुसारच विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करू. वेळप्रसंगी परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला जाईल, पण हे निश्चित असेल की एकच भाजी ही सकाळ संध्याकाळ दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीचं आमचं वर्तन असणार नाही. कारण आम्ही जे 4 पैसे घेतो त्याच्यातून निश्चितपणे आम्हाला फायदा होईलच, पण त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या आशीर्वादही मिळणं गरजेचं आहे. हे आहे आपलं शारदा संस्कृत क्लासेस, शारदा बॉईज हॉस्टेलचं व्हिजिटिंग कार्ड. विद्यार्थ्यांचे वाढदिवससुद्धा आम्ही साजरे करतो, पण थोडं विद्यार्थ्यांचा वेळ जास्त वाया जाऊ नये या उद्देशानं समजा एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस जानेवारीमध्ये आहे, तर फेब्रुवारीच्या 1 तारखेला जानेवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारीमध्ये असणाऱ्यांचे वाढदिवस साजरा करतो. आणि त्या दिवशी जो काही केक असणार आहे त्याचा खर्च आम्ही स्वतः करतो. आणि त्याच्यानंतर जे बड्डे बॉय असणार आहेत त्यांच्या स्वेच्छेनुसार बाकीच्या आपल्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना ते समोसा, वडापाव किंवा चायनीजमध्ये नूडल्स, मंचुरियन वगैरे याची पार्टी देऊ शकतात. इच्छा असेल तर, कंपल्सरी नाही. नसेल तर आपलं रेग्युलर जेवण तर आहेच. ठीक, धन्यवाद. तर एकंदरीत सुसंस्कारिक विद्यार्थी घडावा म्हणून आम्ही संस्कृतच्या माध्यमानं, शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमानं जसे प्रयत्न केलो,
आणि आमचं स्वप्न पूर्ण होत आहे की आमच्याकडला प्रत्येक विद्यार्थी हा संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवतच असतो आणि जर त्याला 99 किंवा 98 मिळाले तरी आम्ही सूट दिलेली आहे तिथं, पण 97 गुणापासून प्रत्येक कमी एका गुणाला आम्ही 500 रुपये विद्यार्थ्याला परत देत असतो. पण तशी गरज पडली नाही अद्यापर्यंत, कारण तो विद्यार्थी आमच्याकडे 8वीपासून असतो म्हणजे आमचं कर्तव्यच आहे की तो शाळेत आणि वर्गात नंबर 1वरच असला पाहिजे. मग आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करून त्याला आउट ऑफपर्यंत नेऊन सोडत असतो. त्याचबरोबर एक सुसंस्कारिक विद्यार्थी घडावा हे आमचं स्वप्न. आणि एकंदरीत दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून आमचे ट्यूशन क्लास सुरू होतात. ट्यूशनला तशी संख्या कमीच असते, कारण जास्त विद्यार्थी घेऊन रिझल्ट देऊ शकत नाही, हा आमचा अनुभव आहे. एक साधारणतः 30 ते 40 विद्यार्थी असतात आमच्याकडे. त्याचबरोबर हॉस्टेलच्या बाबतीतही प्रयत्न चालूच आहेत आमचे. आणि नवीनच एक आम्हाला कला अवगत झालेली आहे, संगीत क्लास. तर गाण्यांच्या बाबतीमध्ये एक रुची निर्माण झाली या लॉकडाऊनमध्ये. आणि एकंदरीत यूट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेस वर संस्कृत विषयाचे व्हिडिओ पाहू शकता. आणि अमोलराव शिंदे हे यूट्यूबवर चॅनल आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये भक्तिगीते, देशभक्तीपर गीत, चित्रपटातील गाणी मराठी हिंदी असतील तर तेही आपल्याला पाहायला मिळतील. तर ठीक आहे, धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर निश्चित शेअर करा. आणि एकंदरीत आमच्या लातूर नगरीमध्ये येणाऱ्या सर्व पालकांचं निश्चितपणे स्वागत होईलच. आणि ते आठवण करतील आमची की खरंच लातूरकर, जसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये लातूर पॅटर्न गाजलेला आहे. आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी ही लातूर नगरी आहे. या लातूर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळं आम्हाला थोडंफार यश प्राप्त झालेलं आहे. आणखी आम्ही असेच प्रयत्न करत राहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.